हो आम्हाला माहित होतं विरामचे आहेत म्हणून तो विषय नाही। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील जंगलात पडलेला लाकूड फाटा आदिवासी बांधवांना गोळा करण्यास वन विभागाचे अधिकारी कर्मचारी कारवाईचा बडगा दाखवत मज्जाव करत आहेत। मात्र खरपूड, वांद्रे, भोरगिरी या संपूर्ण भागात हेच अधिकारी मात्र बाहेरील काही मंडळी सरपण लाकूड फाटा गोळा करून राजरोस वाहतूक करत असतानाही याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करत आहेत। आदिवासी समाज बांधव वन विभागाच्या या दुटप्पी भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत आहेत। या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगेत बांबूची मोठी लागवड करण्यात आली आहे। दरवर्षी हे बांबू मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर तोड करून सर्रास वाहतूक केली जाते। यापूर्वी संबंधितांना अडवून वन विभागाच्या अधिकाऱ्यांची पोलखोल केली होती। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील लाकूड तस्करीवर वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे। तो असा म्हणतो का त्यांनी घालायचं ठेवलेलं आहे ना, आज त्यांनी मीटिंग म्हणून आज त्यांनी काम बंद केलेले। पहिलं द्यायचं पण आता यांना काही बोललो नाही, काही नाही। पहिलं द्यायचं त्यातलं वर्ष थोडंफार द्यायचं उरलं असं मी पहिलं द्यायचं। गेल्या वर्षी नाही दिलं। आता आपलं गावाचं काम आहे, सप्त्याचं काम आहे, वैयक्तिक कोणतं असं एक विषय वेगळा। कोणाला फाटी पण नाही काढून घेते ना वैयक्तिक आपल्याला, आणि वैयक्तिक असलं तुम्ही फार बंद केलं तर आम्ही म्हणलं आम्ही घरी जातो निघून, असं काही पण तुम्हाला मी काय म्हणतो, तुम्हाला नव्हतं माहिती पण ते पवारांनी सांगायचं का बाच्या लोकांचा विचार घ्या, तिथं वन समिती तयार झाली त्यांना विचारा। तो आता बघा ते काही तेव्हा आम्ही सगळे काय खेड तालुक्यातील पाईट येथे ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत व चक्क आचारसंहितेच्या काळात सुरू करण्यात आलेले काम आता पूर्ण होत आले आहे। राजकीय दृष्ट्या मात्र याचा काहीही फायदा संबंधितांना झालाच नसल्याचे निवडणुकीच्या मतमोजणीनंतर स्पष्ट झाल्याची या भागात चर्चा आहे। खेड तालुक्यात विविध विकास कामांसाठी एकीकडे शासन स्तरावरून कोट्यवधी रुपये मिळत असताना नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न मात्र गंभीर होऊ लागला आहे। राजगुरुनगरमध्ये राजगुरुनगर शहरातील सांडपाणी थेट असे नदीपात्रात मिसळत असल्याचे भयंकर चित्र पाहावयास मिळत आहे। त्यामुळेच या भागात नदीवर खूप मोठ्या प्रमाणावर जलपर्णीची समस्या मागील काही वर्षात निर्माण झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खेड तालुक्यातील किवळे येथे पुलाचे रुंदीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे। अत्यंत अरुंद असलेल्या या पुलावरून 2 वाहनांना मार्गक्रमण करणे कठीण होत होते। आता या पुलाचे काम सुरू करण्यात आल्याने या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांपासून सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन सोशल माध्यमातून करण्यात येत आहे। कारण क्षमतेपेक्षा अधिक भरलेल्या ऊस ट्रॅक्टरमधून जीवावर बेतणारी ऊस वाहतूक होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। यामध्ये स्पीड ब्रेकरवरून एका ट्रॅक्टरची दुसरी ट्रॉली निसटून मागे फिरल्याचे थरारक दृश्य पाहावयास मिळत आहे। विधानसभेत देखील पंढरीचा पांडुरंग व छत्रपती शिवाजी महाराज आणि खेड तालुक्यातील आळंदी देहू येथील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज व स्वातंत्र्यवीर हुतात्मा राजगुरू तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करत खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी शपथ घेतली। आमदार पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच विधान भवनाबाहेर वारकऱ्यांच्या वतीने आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांचा अभिर बुक्का लावून व तुळशीची माळ देऊन सत्कार करण्यात आला। आपल्या वारकऱ्यांचे दैवत पंढरीचा पांडुरंग, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा शिवराव हरी राजगुरू, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन मी बाबाजी कमल रामचंद्र काळे 197 खेड आळंदी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी निष्ठा व श्रद्धा बाळगीन। भारताची सार्वभौमता
व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी, रामकृष्ण हरी. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा पराभव झाल्यानंतर मोहिते यांना विधान परिषदेवर संधी किंवा मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे. त्यातच भाजपच्या खेड तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी दिलीप मोहितेंना मंत्रिपद द्यावे अशी मागणी केल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिलीप मोहिते यांचे राजकीय पुनर्वसन करणार का याकडे दिलीप मोहिते समर्थक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या आमदारकीचा आपल्या धंद्यासाठी सोयीने वापर करणारे व मोहिते यांच्या पराभवाला जबाबदार असलेले अनेक कार्यकर्ते दिलीप मोहिते यांच्या राजकीय पुनर्वसनाकडे लक्ष लावून बसले आहेत. तर निवडणूक काळात मोहितेंच्या सोबत असलेल्या काहींनी त्यांची साथ सोडत तालुक्याच्या आमदार पदासमोर नतमस्तक होण्याची भूमिका घेतली आहे. त्यातील अनेक मंडळी आता तालुक्यातील सत्तेच्या सोबत असल्याचे दाखवून देत आहेत. मागील अनेक वर्ष केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात अडकून असलेल्या चाकण मार्केट यार्ड मधील ऑक्शन हॉलच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल चाकण मार्केटमध्ये आल्यानंतर यापुढे किमान सुरक्षित राहणार आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते. अनेकदा अवकाळी पावसात शेतकऱ्यांचा कांदा भिजून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्यात. मागील 20 वर्षात अनेकदा ऑक्शन हॉल उभारण्याच्या घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्ष कार्यवाही झाली नव्हती. खेड बाजार समितीत नवीन कार्यकारी मंडळ सत्तेत आल्यानंतर अखेर या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता समाधान व्यक्त केलं आहे. यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतांशी जलाशयांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अधिकचा पाणीसाठा आहे. परंतु खेडमधील भामाआसखेड धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. 2023 मध्ये भामाआसखेड धरणात 86.15% पाणीसाठा होता. यंदा 2024 मध्ये मात्र या धरणात 85.10% पाणी शिल्लक आहे. या धरणातून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी पुणे शहर आणि चाकण एमआयडीसी भागासाठी उचलले जात आहे. आगामी काळात या धरणातून सिंचनासाठी पाणीच मिळणार नसल्याची विदारक स्थिती आहे. एकोणीसशे साली म्हणजे सुमारे 32 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या खेड तालुक्यातील पाईट पोलीस दूरक्षेत्र चाकण पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस दलात असताना चाकण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत होते. नंतर चाकण म्हाळुंगे परिसर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गेल्यानंतर चाकणपासून विभक्त होऊन म्हाळुंगे पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आता पाईट पोलीस चौकी आहे. येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी निसर्गाच्या कुशीत असलेल्या या चौकीच्या परिसरात वृक्षारोपण केलंय. त्यामुळे आता या चौकीचा परिसर देखील निसर्ग संपन्न होऊ लागलाय. शोभेच्या झाडांच्या सोबतच फळ झाडे देखील चौकीच्या परिसरात लावण्यात आली आहेत आणि याबाबतची माहिती येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे. खेड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष शेवाळे आणि महिला खेड तालुका अध्यक्ष श्रद्धा सांडभोर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. चंपाषष्ठी उत्सवानिमित्तानं निमगाव खंडोबा येथे आयोजित खंडेराय केसरीमध्ये कडूस येथील माजी उपसरपंच चेअरमन पंडित लक्ष्मण मोडभे, शुभम खळदकर, मैत्री ग्रुप बैलगाडा संघटनेच्या पाटील या बैलानं फायनल शर्यतीमध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी केली आणि खंडेराया केसरी 2024 स्पर्धेत शाईन गाडीचा मानकरी ठरलाय. खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे रविवारी 8 डिसेंबर रोजी उद मांजराचं रेस्क्यू करण्यात आलं. प्राणीमित्र किरण आंबडकर यांनी संबंधित उद मांजर वनी विभागाच्या ताब्यात दिले. श्री खंडोबा मंदिर शेल पिंपळगाव येथे चंपाषष्ठी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कीर्तन कार्यक्रम प्रसंगी महाराजांचा सन्मान खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.
खेड तालुक्यामधील पांडुरंग बाबुराव बोंबले राहणार वेताळे आणि निवृत्ती शेठ डांगले राहणार पैक या दोन्हीही तरुणांनी रविवारी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 3 वाजता राजगुरुनगर पासून ते भारताचे शेवटचे टोक असलेलं कन्याकुमारी पर्यंतच्या प्रवासासाठी ते निघालेत. दोन्हीही धाडसी तरुणांना वेताळे गावच्या नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. तालुका स्तरावर झालेल्या शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत वेताळ केंद्राचे केंद्रप्रमुख आणि ठाकरवाडी वेताळे शाळेचे आदर्श मुख्याध्यापक सदानंद माळशिरस्कर यांचा फललेखन स्पर्धेत तृतीय क्रमांक आलाय. खेड तालुका प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष जीवन बळवंत टोपे यांना साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलाय. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात जीवन टोपे यांना सन्मानित करण्यात आलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायगाव तालुका खेड येथे केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. मरकळ तालुका खेड येथे पंचलिंगमळावर दत्त जन्मोत्सवास प्रारंभ झालाय. येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.